नमस्कार, मैं हूं रूपा पंडित और आप देख रहे हैं कारा न्यूज। अकोला नगर निगम द्वारा 21 कार्यों के लिए लगभग 14.22 करोड़ की निविदा एक साथ क्लब पद्धति से जारी करने पर बड़ा विवाद खड़ा हो गया है। विधायक नितिन देशमुख शिवसेना यूबीटीके ने आरोप लगाया है कि निगम ने शासन के नियमों का उल्लंघन करते हुए यह प्रक्रिया बड़े ठेकेदारों को लाभ पहुंचाने के इरादे से अपनाई है। शासन के अनुसार 30% काम मजदूर सहकारी संस्थाओं और 30% काम सुशिक्षित बेरोजगार अभियंताओं को देना अनिवार्य है तथा हर कार्य के लिए अलग अलग निविदा निकालना आवश्यक है, लेकिन सभी कार्यों को एक साथ जोड़कर टेंडर जारी करने से छोटे ठेकेदारों और स्थानीय संस्थाओं के अवसर सीमित हो गए हैं। विपक्ष ने मांग की है कि इस निविदा प्रक्रिया को तुरंत रद्द कर शासन के नियमों के अनुसार नई निविदा निकाली जाए। इस मुद्दे पर नगर निगम में राजनीतिक हलचल तेज हो गई है। अकोला महानगरपालिकेमध्ये निविदा प्रक्रिया राबवत असताना ह्या ठिकाणी अत्यंत नियमबाह्य पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून करोड रुपयाचा घोटाळा अकोला महानगरपालिकेमध्ये गेल्या 4 ते 5 वर्षापासून होऊ राहिला। या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात मी उदाहरण देतो। नगर उत्थानचे डीपीडीसीचे जे काम आहेत, डीपीडीसीच्या कामाचे 74 कामाचे यांनी ज्या निविदा काढल्या, 74 कामाच्या वेगळ्या वेगळ्या प्रशासकीय मान्यता आहेत। मग त्याच्यामध्ये 10 लाखाचं काम आहे, त्याच्यामध्ये 20 लाखाचं काम आहे, परंतु यांनी 74 कामाचे 4 कलप केले, 4 टेंडर केले आणि 4 टेंडर कलप करून विशिष्ट ठेकेदाराला, म्हणजे जवळच्या ठेकेदाराला काम मिळण्यासाठी आणि त्या ठेकेदारातून मलिदा लाटण्यासाठी हे टेंडर कलप केले। ऍक्च्युअली शासन परिपत्रकामध्ये स्पष्ट सूचना आहेत, प्रमाणानुसार टेंडर लावायला पाहिजे, कामानिशा टेंडर लावायला पाहिजे। काम 74 प्रमाण टेंडर 4 असं कुठंच नाही करतायत। आणि आतापर्यंत महानगरपालिकेमध्ये सर्व कामाचे कलप झाले। या कलप करून ठेकेदारातून करोड रुपयाचा घोटाळा मलिदा ह्या ठिकाणी या अधिकाऱ्यांना लाटला। तुम्हाला सांगतो, याच्यात अटी शर्ती बी अशा टाकण्यात येतात। 10 लाखाचं काम कलप करायचा, अटी शर्ती अशा टाकायच्या की अकोला शहरामधले फक्त 2-3 ठेकेदारच त्याच्यात बसले पाहिजेत। मग मला सांगा, याच्यामध्ये एक 10 लाखाचं काम आहे, कोणतं आहे 10 लाखाचं काम? गोकुळ कॉलेजमध्ये ओपन स्पेस मध्ये हनुमान मंदिर हात पंप बसवणे। आता हात पंप बसवणे हे काम जर इंडिव्हिज्युअल लावलं तर एखादा जो छोटासा कंत्राटदार असते 50 लाखाचा, त्याला त्याच्यात काम भेटू शकते। हे कलप केलं, मग तो त्या कंत्राटदाराला भेटत नाही, मग मोठ्या ठेकेदाराला द्यायचं, त्यातून पैसे घ्यायचे आणि त्याच्यात स्पर्धा होत नाही। महानगरपालिकेमध्ये जेवढे आतापर्यंत टेंडर झाले त्या टेंडरमध्ये कुठेही स्पर्धा झाली नाही, एक तर अभाव झाले, एक तर याटपार झाले आणि ह्या माध्यमातून करोड रुपयाचा घोटाळा ह्या ठिकाणी होत आहे। एकीकडे आम्ही अधिकाऱ्याशी चर्चा करत असताना ते आम्हाला सांगतात की नगर विकास मंत्रालयाचा आम्हाला आशीर्वाद आहे, आमचं कोणी बाका बालबाका करू शकत नाही। म्हणजे यांच्या सांगण्यावरून असं येते की या सर्व प्रक्रियेमध्ये नगर विकास मंत्रालय इन्व्हॉल्व आहे, म्हणून यांची मस्ती वाढलेली आहे आणि ह्या माध्यमातून अति करोड रुपयाचा घोटाळा अनियमितच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये होऊ राहिला। जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिलं की अशी हे प्रक्रिया थांबवा म्हणून, आज आयुक्तांना सुद्धा दिलं, आयुक्त हजर नव्हते, परंतु याच्या अगोदरी सुद्धा यांनी अशीच प्रक्रिया राबवली आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना ह्या कामावरचा निधी वितरित करण्यात येऊ नये, जोपर्यंत इंडिव्हिज्युअल प्रमाण लावत नाही तोपर्यंत निधीला थांबवण्यात यावं आणि ही प्रक्रिया जे नियमबाह्य पद्धतीने चालू आहे, ही पद्धतीला थांबवा असं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे। त्याची चर्चा नियम असा आहे की 30% कामं सुशिक्षित बेरोजगाराला असले पाहिजे, 30% कामं सुशिक्षित अभियंत्यांना असले पाहिजेत। हा नियम या महानगरपालिकेत 5 वर्षापासून कुठंच लागू नाही आणि स्वतः कार्यकारी अभियंत्यांना लिहून दिलं की याबाबतचे शासनाचे परिपत्रक महानगरपालिकेला लागू नये, असे स्पष्ट सूचना सुद्धा लेखी सुद्धा इथल्या कार्यकारी अभियंत्यांना लिहून दिलं। आणि त्यांनी असं लिहून दिलं, याच्यामध्ये पत्र दिलं की महानगरपालिकेमध्ये सर्व कामाची प्रशासकीय दृष्ट्या सोयी होऊन कार्यालय नसती हाताळण्याच्या कामावर प्रभावी नियंत्रण राहावे व सर्व कामं विविध मुदतीत पूर्ण व्हावे म्हणून आम्ही कलप केलं। आता मला सांगा, सर्व कामं विविध मुदत पूर्ण होण्यासाठी 10 माणसाला जर काम भेटलं तर ते लवकर होईल का 10 कामं एका माणसाला पूर्ण झाल्यावर पूर्ण होईल लवकर? म्हणजे कशा दिशाभूल करणे आणि कामाचे एकसारखे गुणवत्ता वेळेत बचत व्हावे आणि निविदेचा लाभ होण्याच्या दृष्टीकोने स्पर्धात्मक निविदेचा लाभ होण्याच्या दृष्टीने आम्ही कलप केलं।
आता स्पर्धा ज्या तुम्ही अटी अशा टाकल्या, कलब असे केले की त्याच्यात स्पर्धाच होत नाही. तुम्ही लिहून देऊ राहिले की स्पर्धा व्हायसाठी आम्ही कलब केलं. मग 50 लाखाचा कंत्राटदार कुठून स्पर्धा करणार आहे? तुम्ही अटी अशा टाकल्या की त्याच्यात अकोल्यात ते 3च ठेकेदार बसतात, 4था ठेकेदार होत नाही. याच्यात कोणती स्पर्धा होणार आहे? म्हणून स्पर्धा शासनाचं नुकसान होण्याच्या दृष्टिकोनानं हेतुपुरस्सरपणे शासनाचं नुकसान व्हायचं आणि स्वतःचा फायदा होण्यासाठी अशी प्रक्रिया इथं राबवण्यात चालू आहे. कारा न्यूज के लिए गुलाम मोहसिन की रिपोर्ट. वेदवेल, शुद्धता का राज. नागपुर से एक नई सौगात. वेदायुष वेयर हाउसिंग एंड ट्रेडिंग प्राइवेट लिमिटेड लेकर आया है आपके लिए वैदिक ग्लो, प्योर नेचुरल ग्लो. ऐसी ब्यूटी प्रोडक्ट्स जो हर चेहरे को दे नेचुरल ब्राइटनेस और पवित्रता की गारंटी. लेकिन वेदवेल सिर्फ ब्यूटी तक सीमित नहीं, यहाँ आपको मिलता है घर और किचन के लिए भी संपूर्ण भरोसेमंद रेंज. डिटर्जेंट पाउडर एवं केक, अगरबत्ती, पिंक सॉल्ट, कुकिंग ऑयल, पीनट ऑयल, कोकोनट ऑयल, जैगरी, देसी घी, ऑर्गेनिक सोप एंड हैंड वॉश, पीतल लिक्विड क्लीनर, नीम एलो फेस वॉश, सल्फेट फ्री शावर जेल, क्रिस्टल क्लियर प्रोडक्ट्स और भी कई वैरायटी अवेलेबल. हर प्रोडक्ट में है शुद्धता, गुणवत्ता और विश्वास का वादा. संस्थापक श्री चंद्र प्रकाश चतुर्वेदी. इनका एड्रेस है प्लॉट नंबर 86, विद्या विहार, प्रताप नगर, नागपुर. फॉर मोर डिटेल्स यू कैन कॉन्टैक्ट देम ऑन 7123509562 या 9145578111 पर. इनकी वेबसाइट है customercare@vedwell.com. वेदवेल प्रोडक्ट्स, जहां हर चीज है शुद्धता और गुणवत्ता का प्रतीक.